नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला 100 दिवस झालेले आहे. तर आज या आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की चना कधी येणार आहे आपल्या सोंगणीला. तर बघा, तर 100 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण कंप्लीट झालेला आहे आपल्या जाकी 92 वॉटर हरभऱ्याला. तर भोरडलेला पण आहे बघा. बराचसा चना आलेला आहे, पण असा चना सोंगू नका. या असा चना नका सोंगू. बरेचसे शेतकरी मित्र असाही चना सोंगतात. तर 100 दिवस झालेले आहे. तर आता आपला चना येईलच. होळी झाल्यावर आपण सोंगणी करणार शेतकरी मित्रांनो. होळी झाल्यावर. तर बघा, बराचसा चना आलेला आपला. आता काय 15-10% राहिला असेल चना सोंगायला. जिथं गांजर गवत दिसत आहे तुम्हाला हिरवं, तिथं आहे ठीक आहे. बाकी तर सर्व आल्यासारखंच आहे आपला चना. आणि पूर्ण जर आला तर असं जरी कुठं कुठं थोडंसं फार ठिगय असलं, म्हणजे 1-2 कवट्याचं ठिगय, तर ते सोंगून टाकायचं. त्याला काही फरक पडत नाही. तर तुमचा चना आला का शेतकरी मित्रांनो सोंगायला? नक्की कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, नक्की चना काढणी झाल्यानंतर तुम्हाला कितीचा उतारा आला नक्की कमेंट करून सांगा. मात्र मी तर सांगणारच आहो शेतकरी मित्रांनो, लाईव्ह येणार आहो. लाईव्ह येणार आहो डायरेक्ट. चना काढणी झाल्यानंतर मशीन आपली शेताच्या बाहेर गेली, काढून झाली की नंतर लगेच लाईव्ह येणार आहोत आपण. आणि मशीन वावरत आल्यानंतरही सांगणार आहे की चना आपला काढणीला सुरुवात होऊन राहिली. तर किती उतारा आला, ज्या शेतकरी मित्रांनी चना काढलेला असेल त्या शेतकऱ्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किती उतारा आला. तर आता ढगाळ वातावरण आल्या शेतकरी मित्रांनो, आणि पावसाची शक्यता आहे म्हणते. तर जर पाऊस आला तर आपलं नुकसानच आहे. कारण की हरभरा काळपट पडतो. अशा अवस्थेत जर पाणी आला तर हरभरा नक्की काळपट पडतो शेतकरी मित्रांनो. कारण की डाग पडतो हरभऱ्याला, डागेल हरभरा निघतो. कारण की ह्या जो हरभरा आहे, आता हे बघा, ह्या हिरवट हरभरा आहे ना, हिरवट पिवळसर, याला डाग पडतात शेतकरी मित्रांनो पाऊस आला तर. अवकाळी पाऊस आला तर. आणि बरेचसे नुकसान पण होते. हरभरा खराब होते, लय नुकसान होते. आणि आता ढगाळ वातावरणाला, आजचं ढगाळ वातावरण आहे आणि हवा पण सुटून राहिली. अशा वातावरणात जे लेट हरभरे आहे का नाही शेतकरी मित्रांनो, फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होत नाही. तर एक फवारणीची, विद्रोह फवारणीची एक गरज आहे. एक फवारणी करून टाका. कारण की शेवट घाटे भरणीलाही त्रास होतो. 05234ची एक फवारणी विद्रोह खताची भरून टाका, घाटे ठस भरणार. आणि ज्यांचा फुलावर आहे, फुल घाटे आहे, फुलाची गड नाही झाली पाहिजे म्हणून एक झेपही औषध फवारून टाका. म्हणजे फुल धरण्यातही मदत होईल ज्यांची लेट आहे. आणि शेतकरी मित्रांनो, गहू, आता गव्हाचा काय विषय आहे शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा चना, गहू, काही चना सोंगाली आला, काही चना पाणी देण्यावर आला नाही का. आणि गहू शेवटचं पाणी शेतकरी मित्रांनो, गव्हाला शेवटचं पाणी पाहिजे. तर एक सांगतो, ज्या शेतकरी मित्रांच्या गव्हाला 80-85 दिवस झालेले आहे आणि एक शेवटचं पाणी देणार आहे आपला मित्र, शेतकरी मित्र, तर गहू पडून राहिला तर पाणी देऊ नका, सोडून द्या. गहू भरतो. तुम्ही गहू पाणी देताना, गव्हाला पाणी देताना जर गहू पडत असेल तर नुकसान भरमसाठ होईल. जर पाणी नाही दिलं तर गहू उभाच राहील, गहू भरतो. जर पाणी देताना गहू पडत नसेल तर पाणी द्या, मग 100% पाणी द्या, फायदाच होईल. आणि काही शेतकरी मित्रांना असं म्हणणं आहे की मग आतापासून पाणी नाही दिलं तर गहू भरणार का? तर फरक राहणारच, 19-20चा फरक राहणार. जर ज्या गव्हाला पाणी दिलं आणि गहू पडला नाही, तो गहू 100% भरणार. आणि ज्या गव्हाला पाणी नाही दिलं, उभाच राहिला, तर कमी जास्त भरण दिसणारच आपल्याला. पण दोन्ही प्रमाण, तो 95% भरणार, ह्या 100% भरणार नाही का, असं फरक दिसेल. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे गहू पडत आहे नाही, शेवटचं पाणी देत आहे तर थांबून जा. पाणी देताना गहू पडत असेल तर पाणी देऊ नका, आणि पाणी देताना गहू पडत नसेल तर पाणी द्या, असं माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो. तर हरभऱ्याला आता अवकाळी पाणी सांगितलं आहे ते 25-22 तारखेला. बरेचसे तज्ज्ञ लोक बोलत आहे. तर काय होईल काय नाही काही सांगता येत नाही. पण एक सांगतो, ज्या शेतकरी मित्रांचे लेट हरभरे आहे का नाही, त्यांनी अवश्य पाणी द्या. वरचा येऊ नाही येऊ, कारण की आता आवश्यक आहे तुमच्या हरभऱ्याला पाणी. पुढं समोर आला तर काय होईल, नुकसानच होईल. आता आवश्यक आहे ना, द्या.
आणि ज्यांचे सोंगाले आले आहे, सोंगून म्हणजे वाहिले आहे, ते लवकर सोंगून घ्या आणि काढून टाका, मोकळं होऊन जा. आता माझा तर याच आहे. आता पाहू, आता होळीच्या नंतर आपण सोंगू. कारण की असे बरेचसे ठिगई आहे. हे ठिगई नाही ठेवत मी. हे ठिगई आपण वाहू देतो, म्हणजे चांगला मोडी शिव देतो. हे ठिगई असे ठिगई मोडी शिव देतो आपण हरभरा सोंगणीला. समजलं शेतकरी मित्रांनो? हे असं हिरवं राहतच नाही, हे असं भरडलेलंही राहत नाही. आपला राहते चांगला व्हायला खण असा. तर आज इथेच थांबू शेतकरी मित्रांनो. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा आला का सोंगणीला, काढला का हरभरा, नक्की किती उतार आला नक्की सांगा. कारण की यावेळेस कसं आहे, वातावरण थोडं खूप घट झाली, 30-35% घट झाली पिकाची, हरभरा पिकाची. म्हणून उतारा काय येतो काय नाही, बरेचसे शेतकरी मित्रांचे नियोजन वेगवेगळे आहे नाही का. आपली इथं व्हिडिओ येतच राहणार. तर इथे थांबूया आता, आपण घरी जाऊया आता. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया, कारण की आता संध्याकाळ झाली, बराचसा टाईम झाला आणि आपण बराचसा वेळ झाला आपण शेतात आहोत नाही का. घरी जावे लागेल, घरी पण वाट बघतात. तर उद्या सकाळी येऊ मग आपण गव्हामध्ये लाईव्ह शेतकरी मित्रांनो. नक्की या आणि दाखवणार माझा गहू नाही का. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.